संत रोहिदास चर्मकार समाज उन्नती मंडळाकडून संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते फोटोपूजन करून आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। आरोग्य शिबिराचं संयोजन मिरज मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आलं। यावेळी स्वतः आमदार नायकवडी यांनी स्वतःचं रक्त तपासणी करून घेतली। माजी महापौर मेनुद्दीन बागवान, नगरसेवक जमील बागवान, अतः नायकवडी, अभिजित हारगे, जयवंत कोरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं संयोजन श्रीकांत रायमाने, संदीप दबडे, अमित सनके आदी समाज बांधवांनी केलं। यावेळी रोहिदास महाराजांचे समाज मंदिरबाबतचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन आमदार नायकवडी यांनी दिलं। संत रोहिदास चर्मकार समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी श्री संत रोहिदास महाराजांची जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर, महाप्रसाद तसेच इतर असे सर्व कार्यक्रम करण्याचे योजना आहेत। सालाबादप्रमाणे यावर्षी संध्याकाळी 7 ते 10 महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर आज महाराजांच्या जयंतीनिमित्त जे लोकप्रिय आमदार माननीय इद्रिस नायकवडी यांनी सुद्धा उपस्थित लावली होती। त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे येणाऱ्या कालावधीत महाराजांसाठी मंदिरासाठी ते स्वतः प्रयत्न करतील, मंदिरासाठी निधी उपलब्ध करतील असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्या आश्वासनाला पूर्णता उतरलेला अशी आम्हाला खात्री आहे। आज चर्मकार समाजाचे संत आणि आद्यपुरुष संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी सर्वजणांनी उपस्थित आहोत। चर्मकार समाजाच्या मिरज शहरातला विषय आज जाणतात। अनेक वर्ष जरी या समाजाची मागणी आहे की आपले समाज मंदिर असलं पाहिजे, आपल्या इकडे समाजाचं एकत्रित येण्याचं ठिकाण असलं पाहिजे, पण आजपर्यंत जागेअभावी ते होऊ शकलेलं नाही। पण आम्ही आवाहन केलेलं आहे समाजाला की जागा उपलब्ध करून सर्व पर्याय या ठिकाणी हाताळावेत। ज्या वेळेला जागा उपलब्ध होईल त्यावेळेला निश्चितपणाने या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज विधान परिषदेचा सदस्य म्हणून कार्यरत असताना निधीची कोणतीही कमतरता त्यासाठी भासणार नाही हे आश्वासन मी दिलेलं आहे, हा शब्द मी दिलेला आहे। फक्त प्रश्न आहे जागेचा, आणि मला वाटतं की यांचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत या समाजाच्या कार्यकर्त्यांची फार चांगली आहे आणि ती निश्चितपणानं या काळात लवकरच नजीकच्या काळात स्वतःसाठी समाजासाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून घेतली अशी मला आशा आहे। आणि संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त माझ्या सर्व चर्मकार समाजाच्या बांधवांना दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।